जय शिवराय, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला, असा ट्रेंडिंग लव स्टेटस तुम्हाला पण क्रिएट करता असेल तुमच्या मोबाईलवरती, तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप न करता। तेव्हाच तुम्हाला स्टेप बाय स्टेप जे समजेल की आपल्याला स्टेटस कसं क्रिएट करायचं आहे। आणि त्यासाठी आपल्याला दोन ॲप्लिकेशनची आवश्यकता पडणार, एकाचं नाव आहे काइनमास्टर आणि एकाचं नाव आहे बीट। हे दोन ॲप्लिकेशन तुमच्याकडे असेल तर आपण एकदम सोप्या पद्धतीने हा स्टेटस क्रिएट करू शकतो। तर दोन्ही पण मी ॲप्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथनं तुम्ही डाउनलोड करून घ्या, ठीक आहे। आणि व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल यूज होईल ते सर्व काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथनं तुम्ही डाउनलोड करू शकता। पण काही भावना आणि बहिणींना तिथनं मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम होतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज असतं ते सर्व काही मी ते व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। आणि टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, लगेच जाऊन जॉईन व्हा। किंवा टेलिग्रामला पण तुम्ही सिम्पली राहुल पाटरे सर्च करून पण जॉईन होऊ शकता। आणि तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणता येणार आहे त्याचा डेमो व्हिडिओ सगळ्यात आधी बघायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन किंवा माझ्याशी बोलायचं असेल तर तिथं पण सिम्पली मेसेज करून विचारू शकता किंवा बोलू शकता। आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा। आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग मी मराठीमधनं घेऊन येत असतो। आणि लवकरच आपले 5,000 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे, तर तुम्ही लवकर सबस्क्रायबर कंप्लीट करा 5,000, लवकरच आपण लाईव्ह येऊया। तर चला, जरा वेळ नाही घालवत आपण आजची एडिटिंग सुरू करूया। ओके, तर गाइस सगळ्यात पहिले आपल्याला बिटली ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन होत आहे, थोडासा वेट करून घेऊया। बघू शकता ओपन झालेलं आहे। सगळ्यात पहिले आपल्याला याच्यावरती जे साऊंड ते ऑफ करायचं आहे, कारण की डायरेक्टली आपण ॲप ओपन केल्याच्या नंतर डायरेक्ट म्युझिक चालू होतं, ठीक आहे। तर इथनं तुम्हाला दुसरे इफेक्ट दिलेले आहे, आपल्याला करायचं काय आहे, DJ कॉल मी ह्या इफेक्टवरती यायचं आणि इथं तुम्हाला प्लसचा आयकॉन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या फोल्डरमध्ये जे पण इमेजेस आहे ते सगळे काही ओपन होतील। आणि तुम्हाला जे इमेजेस व्हिडिओमध्ये ॲड करायचे ते इमेजेस सिलेक्ट करायचे। तर मी इथनं काही इमेजेस सिलेक्ट करीत आहे, बघू शकता अशा प्रकारे। तर तुम्हाला जेवढे PNG ॲड करायचे तेवढे इमेजेस सिलेक्ट करून घ्यायचे। बघू शकता मी 21 PNG ॲड केलेले आहे। तुम्हाला जेवढे करायचे तेवढे तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही। याच्यामध्ये असं काय नाही की तुम्हाला एवढेच इमेजेस सिलेक्ट करावं लागतील, असं कोणताही हे नाही। तुम्ही जेवढे ॲड करायचे असेल तेवढे करू शकता, पण तुम्हाला माहिती आहे आपला स्टेटस जो आहे 30 सेकंदाचा असतो, तर तुम्ही त्याच्या हिशोबाने करू शकता, 30 सेकंदाच्या हिशोबाने, ठीक आहे। आणि इकडं तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन दिसत असेल वरती, त्या नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता असं काही ट्रान्झॅक्शन लागून जाईल आपल्या व्हिडिओवरती, बघू शकता। असं काही ट्रान्झॅक्शन लागल्याच्यानंतर करायचं काय, तुम्हाला इथं खाली बघू शकता म्युझिकचा ऑप्शन दिलेला आहे, याच्यावरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही म्युझिक पण ॲड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही। मी तुम्हाला इथनं ब्रश घेऊन दाखवतो आहे, ठीक आहे। तर बघू शकता इथं तुम्हाला म्युझिकचा ऑप्शन दिलेला आहे, याच्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली म्युझिक पण इथनंच लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे। आणि तुम्हाला हा इफेक्ट डायरेक्टली काइनमास्टरमध्ये घ्यायचा असेल तर बघू शकता इथनं पण तुम्ही घेऊ शकता डायरेक्ट काइनमास्टरमध्ये। पण जे काइनमास्टर माझं आहे त्याच्यामध्ये हा इफेक्ट डायरेक्टली जात नाही आणि चालत नाही त्याच्यामध्ये, तर मी त्याच्याने डायरेक्ट घेत नाही। तुम्हाला आपल्याला या ॲपची गरज आवश्यकता पडलेली त्यामुळे, ठीक आहे। आणि काही भावांच्या फोनमध्ये चालतं आहे, काहीच्या नाही चालत आहे, त्यामुळे मी सिम्पली तुम्हाला अशा प्रकारे सांगतो आहे। आणि ज्या भावांच्या फोनमध्ये चालतं आहे त्यांची चांगली गोष्ट आहे, पण ज्या भावांच्या फोनमध्ये चालत नाही त्यांनी जे पहिलं काइनमास्टर त्यांच्याकडे आहे ते इन्स्टॉल केलेलं आहे, आणि जे नवीन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पण चालत नाही, कारण की ते काइनमास्टरच त्यांच्या फोनमध्ये त्यांचा मोबाईल त्या काइनमास्टरला सपोर्ट करत नाही, सगळ्यात मेन गोष्ट। तर माझ्या फोनला पण ते मी काइनमास्टर जे आहे नवीन ते सपोर्ट नाही करत, त्याचं जे आहे तेच वापरतो आहे, ठीक आहे। तर इथनं तुम्हाला हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे, काही प्रॉब्लेम नाही। आपण त्याच्यामध्येच हे इफेक्ट ॲड करून दाखवणार, फक्त इथनं तुम्हाला व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे। तिथं सेव्हच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, आणि याला ज्या क्वालिटीमध्ये तुम्हाला सेव्ह करायचं असेल त्या क्वालिटीमध्ये करू शकते। तर 3 क्वालिटी दिलेली आहे, तर आपण हाय क्वालिटीमध्ये सेव्ह करून घेऊया, काही प्रॉब्लेम नाही। पण मी ऑलरेडी सेव्ह करून ठेवलेला आहे, तर मी बॅक येऊन जातो, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे। बॅक आल्याच्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही। त्यानंतर आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे, ठीक आहे। तर काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये आलेलो आहे। काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये आल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, आणि इथनं आपल्याला 9.16 ही फुल स्क्रीन साईज सिलेक्ट करायची। साईज सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला इकडं वरती मीडियाचं ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर बॅकग्राऊंडवरती जायचं आणि इथं एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे, ठीक आहे। ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्यानंतर त्यानंतर करायचं काय भावना, आपल्याला लेअरवरती जायचं आहे। लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे, आणि इथनं तुम्हाला एक PNG मिळून जाईल, ती PNG ॲड करायची, ठीक आहे। आणि इथं तुम्हाला एक PNG मिळेल, ती PNG ॲड करायची, बघू शकता ही वाली PNG आहे। PNG ॲड केल्याच्यानंतर कैचीच्या साईडची ऑप्शन होती, किंवा तुम्ही डायरेक्टली पण अशा प्रकारे पण फुल करू शकता, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही। अशा प्रकारे फुल करून घ्यायची।
त्यानंतर करायचं काय, सगळ्यात पहिले आपल्याला याच्यामध्ये एक सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर ऑडिओच्या ऑप्शनवरती जायचं आहे. ज्या पण फोल्डरमध्ये तुमचं सॉन्ग असेल किंवा हे सॉन्ग पाहिजे असेल तर हे सगळं काही तुम्हाला टेलिग्रामवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ते सॉन्ग आपण ॲड करून घेऊया. बघू शकता सॉन्ग ॲड झालेलं आहे. आता आपण थोडंसं ऐकून घेऊया. ठीक आहे, तर व्हॅल्यू कमी केलेले, साऊंडचा आवाज आपण वाढून घेतलेला आहे. बघू शकता आता. तर राईट आपल्याला 2 सेकंद आणि बघू शकता थोडंसं आणखी एकदा क्लिअर ऐकूया. 2 सेकंद आणि 7 पॉईंटपर्यंत आपल्याला यायचं जवळपास. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि याचा समोरील पार्ट कट करायचा आहे. त्यानंतर करायचं काय, लेअरवर जायचं, मीडियावरती जायचं आहे आणि तर तुम्हाला आणखीन एक इफेक्ट मिळून जाईल, तो इफेक्ट ॲड करायचा. बघू शकता हा वाला कैची सर्च ऑप्शन जाऊन याला फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे. इथलं येते आणि याला कट करून घ्यायचं आहे. याच्यावरती क्लिक करायचं, ब्लेंडिंगचं ऑप्शन दिसत असेल याच्यावरती याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे, ॲडजस्टमेंटवरती यायचं आहे याच्या आणि थर्ड नंबरची लेंथ पूर्णपणे हाय करायची, सेकंड नंबरची पण. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि जो व्हिडिओ आपण आत्ता बिटली ॲप्लिकेशनमधून सेव्ह केलेला होता तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. तर आपण सिम्पली तो व्हिडिओ ॲड करून घेऊया. बघू शकता हा वाला ॲड केलेला आहे. आता करायचं काय आहे, याच्यावरती यायचं आहे आपल्याला आणि याचा जो स्पीड आहे हा कमी करून घ्यायचा आहे. ठीक आहे, वाढवायचा आहे. तर आपल्याला राईट इतका ठेवायचा आहे. बघू शकता तुम्ही परफेक्टपणे एवढा तुम्हाला स्पीड ठेवायचा आहे. त्यानंतर बघू शकता थोडंसं आपण ऐकून घेऊया इथं. ठीक आहे, एकदम परफेक्टपणे व्हिडिओ ॲड झालेला आहे का बघूया. त्याच्यावरती जे सॉन्ग आहे ते आपण ऑफ करूया आणि आपल्याला समोरील थोडासा बॅकग्राऊंडचा पार्ट कट करायचा आहे. बघू शकता. आणि समोरील व्हिडिओ पण आपल्याला थोडंसं झूम करायचं आणि मागे घ्यायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे बघू शकता. एकदम परफेक्टपणे ॲड करायचा, टाईम लागला तर लागू तर काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. आता प्ले करूया. बघू शकता काय प्रॉब्लेम नाही. आता करायचं काय, परत आपल्याला लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक बॉर्डर पेज मिळेल ती ॲड करायची. बघू शकता ही वाली कैचीसाठी ऑप्शन तो फुल टू स्क्रीन करून घ्यायची आणि हिची जी लेंथ आहे पूर्ण व्हिडिओवरती शेवटपर्यंत न्यायची. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे आपला 22 सेकंदाचा स्टेटस झालेला आहे. त्यानंतर परत आपल्याला व्हिडिओच्या जिथनं PNG टेक्स्ट PNG निघते आहे तिथं यायचं आहे. PNG निघता तिला यायचं आणि मीडियावरती जायचं. मीडियावरती गेल्याच्यानंतर तुम्हाला इथनं एक व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ ॲड करायचा. बघू शकता हा वाला कैचीसाठी ऑप्शन जाऊन फुल टू स्क्रीन करून घ्यायचं, बॅक यायचं आहे, याच्या ॲडजस्टमेंटवरती यायचं आहे. ठीक आहे, थर्ड नंबरची लेंथ पूर्णपणे हाय करायची, बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगचं ऑप्शन दिसत असेल याच्यावरती याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. त्यानंतर करायचं काय, परत लेअरवरती जायचं आहे, लेअरवर जायचं, मीडियावरती जायचं आणि इथं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता कैचीच्या साईडच्या ऑप्शनवर जाऊन फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं इकडं सरकून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर इथं बॅक यायचं आहे, ॲडजस्टमेंटचं ऑप्शन दिसत असेल याच्यावरती यायचं आहे आणि 3 नंबरची लेंथ पूर्णपणे हाय करायची, सेकंड नंबरची निम्मी ठेवायची. बघू शकता अशा प्रकारे 100च्या आसपास. बॅक यायचं आहे आणि इथं तुम्हाला ब्लेंडिंगचं ऑप्शन दिसत असेल याच्यावरती याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. तर अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला मी प्ले करून दाखवतो आता. ठीक आहे, तर बघू शकता साऊंड फुल करूया. तर बघू शकता आपला पूर्ण व्हिडिओमध्ये शेकी इफेक्ट एकदम परफेक्टपणे ॲड झालेला आहे. आता करायचं काय, समोरील जो पार्ट आहे तो कट करून घेऊया. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि व्हिडिओ सेव्ह करायला काही प्रॉब्लेम नाही. मग बघू शकता अशा प्रकारे समोरील सॉन्ग पण आपण कट करून घेऊया. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि आता करायचं काय, इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो तुम्हाला याच्यावरती ॲड करायचा असेल तर तो पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर खाली लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचे आणि जो पण लोगो असेल तुमचा तुम्हाला ॲड करायचा असेल तर तो ॲड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर मी तर सिम्पल इंस्टाग्रामचा लोगो ॲड करून दाखवतो तुम्हाला. बघू शकता अशा प्रकारे याच्यावरती क्लिक करायचं आणि मला इथं खाली ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, बघू शकता एकदम मध्यभागी अशा प्रकारे. आणि याची लेंथ पण शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे. ठीक आहे, परफेक्टपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेला. आता करायचं काय, इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. फुल स्क्रीन आहे व्हिडिओ, त्यामुळे फुल HD मध्ये याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रेटिंग मराठीमधनं घेऊन येत असतो. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.